या ग्रंथाबद्दल उल्लेख करण्याचं माझं कारण असं आहे, अनेक लोकांना हा ग्रंथ माहीत नाहीये, बरोबर. तर हा जो ग्रंथ आपण वाचन केला तर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, असा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं विशेष म्हणजे गुरुचरित्र एवढे असे नियम नाहीयेत. जसं की गुरुचरित्राचे नियम म्हणजे आपण पायामध्ये चप्पल घालायची नाही, एक अन्न ग्रहण करायचं, तसं याच्यासाठी नियम काही नाहीयेत. फक्त आपलं मन शुद्ध असावं आणि मनामध्ये आपल्या पवित्रता असावी. आणि ज्या ज्या वेळेला आपण हे गुरुलीलामृताचं आपण पारायण करणार त्यावेळेला आपल्या मनामध्ये भावना तशी असावी की गुरुचरित्र मी वाचन करत नाहीये, परंतु गुरुचरित्राचं फळ मला या ग्रंथातून प्राप्त होणार आहे, अशी भावना नक्की ठेवावी. आणि खऱ्या अर्थाने तो ग्रंथ आपण नक्की वाचन करावा. आपल्याला जे अनुभव येतील ते आपण स्वतः मला सांगाल. खूप मोठे अनुभव आहेत या ग्रंथामधून. आणि हा ग्रंथ खरोखरच म्हणजे स्वामींचं अवतार कार्य का झालेलं आहे, स्वामींच्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी किती आणि कशा लीला केलेल्या आहेत. मुळात स्वामी एखादी गोष्ट करतात त्यामागे त्यांची खूप मोठी रचना असते, याचा अनुभव आपल्याला त्या ग्रंथामधून येईल.